नमस्कार शेतकरी बांधवांना, डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेक या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आदित्य शिंदे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण टोमॅटो पिकामध्ये उभे आहोत। टोमॅटो पिकाला दुरीचा फुटवा कसा फोडला पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ देत असताना व त्या फुलांची सेटिंग वगैरे कशी केली पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण देणार आहोत। तत्पूर्वी आपण शेतकऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा, आपलं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा। माझं नाव दीपक लक्ष्मण भुजबळ, गाव रानमाळा, कडूस, तालुका खेड, जिल्हा पुणे। मोबाईल नंबर 9623 1492 65। तुम्ही डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकचे मार्गदर्शन या आधी कोणत्या पिकांमध्ये घेतलेले? आधी दुधी आणि काकडी। आता हे तिसरं तुमचा प्लॉट आहे थोडक्यात? हो, थोडक्यात हा आमचा तिसरा प्लॉट आहे। काय अनुभव आला एवढा? आपण 42, 43, 44, 45 ° पर्यंत हे टेम्परेचर गेलं होतं। काय अनुभव आला ह्या टेम्परेचर मध्ये? टमाटर जायचीच वेळ आली होती, हा, पण तुमच्या मार्गदर्शनाखाली चांगला बाग निघाला। किती उत्पन्न झालं आतापर्यंत? साधारणतः 3-1 लाख रुपये आतापर्यंत झाले। अजून लाखभर रुपये होईल अशी अपेक्षा आहे। 1 लाखाची आपली अपेक्षा आहे। हा। 3-1 लाख झाले, 1 लाखभर रुपयाची आपली अपेक्षा आहे। बरं, आपण शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या विषयाला हात घालत असताना आपण अशा पद्धतीने हा फ्रेश फुटवा कसा मिळवला पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ देणार आहोत। यासाठी आपल्याला सर्वात पहिलं आपल्याला ऍप्लिकेशन द्यायचे, तो झाडाचा आत नाही, आपल्याला मुळी सर्वप्रथम ऍक्टिव्ह करून घ्यायचे। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ऍप्लिकेशन द्यायचे एव्हरगोल्ड एक्सचेंज बायरचं औषध आहे, एकरी 100 ml आणि एम्बिशन 1 लिटर। सर्वप्रथम हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर आपली मुळी ऍक्टिव्ह होण्यास मदत होईल। त्याच्यानंतर दुसरे ऍप्लिकेशन एक 5 ते 6 दिवसाच्या अंतराने द्यायचे आपल्याला। कॅल्शियम नायट्रेट एकरी 5 किलो आणि बोरॉन 500 ग्रॅम। त्यानंतर हे फुटवे अशा पद्धतीने बाहेर निघायला सुरुवात होईल व फुलकळी घेऊन तो फुटवा निघाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला कॅल्शियम मध्ये बोरॉन घ्यायचे। त्याच्यानंतर पुढचे ऍप्लिकेशन देत असताना आपल्याला ग्राम सेतूचं GS सॉइल चार्ज घ्यायचे आपल्याला एकरी 3 लिटर आणि त्यासोबत घ्यायचे आपल्याला 0-60-20, जेणेकरून ते निघालेले फुटवे सशक्त व चांगल्या पद्धतीने निघतील। आणि त्याचं सेटिंग करण्यासाठी आपल्याला वरून फवारणी घ्यायची। सर्वप्रथम केरन टेक्नॉलॉजीचं घ्यायचे आपल्याला बॉप 16 लिटर पंपाला 50 ml आणि RPS 76 घ्यायचे आपल्याला 50 ml। त्याच्यानंतर ती फवारणी झाल्यानंतर एक 5 ते 6 दिवसाचा गॅप द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला सेटिंग होते आपल्या फुलांचं। त्याच्यानंतर आपल्याला कारपा याच्यावर येणारे ठिपके, फळावर येणारे ठिपके, यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह, मालाला चकाकी वगैरे आली पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करून घ्यायचे। बाहेरचं लुना एक्सपिरियन्स घ्यायचे आपल्याला 20 ml, कासोबी घ्यायचे 25 ml आणि त्यासोबत घ्यायचे आपल्याला नागाळे पण आपल्याला नियंत्रणात राहिले पाहिजे, त्यासाठी आपल्याला जगजाडोस 25 ml आणि इसाबियन किंवा एम्बिशन सारखं टॉनिक घ्यायचे। हा स्प्रे झाल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने फळ सेटिंग, फळाला साईज, चकाकी वाढवण्यासाठी आपल्याला परत ड्रिप मधून ऍप्लिकेशन द्यायचे। ड्रिप मधून आपल्याला ऍप्लिकेशन द्यायचे एलंगस क्रॉप सायन्स आपल्याला घ्यायचे फास्ट पोटॅश एकरी 2.5 लिटर आणि त्यासोबत ICL ची ग्रेड आहे 8047, जेणेकरून आपली साईज होण्यास मदत होईल। फळाची साईज, किपिंग क्वालिटी, लस्टर फळाला चांगली मिळेल। त्याच्यानंतर आपल्याला त्या फळाला क्रॅकिंग वगैरे जाता कामा नये। मान्सूनचं आगमन होत आहे, यामध्ये आपल्याला फळांवर क्रॅकिंग जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामध्ये आपल्याला परत एकदा कॅल्शियम नायट्रेट बोरॉनचं एक ऍप्लिकेशन देऊन घ्यायचे। शेवटपर्यंत आपल्याला या फळांची साईज शेवटपर्यंत मोठी राहिली पाहिजे, त्यासाठी परत एकदा आपल्याला 8047 फास्ट पोटॅशचे ऍप्लिकेशन दिल्यानंतर परत आपल्याला एक 5-6 दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा सनशाईनचं प्रोटीन प्लस एकरी 500 ग्रॅम आणि हॅम्पर 2 लिटर आणि 0050 5 किलो हे एक ऍप्लिकेशन आपल्याला तेवढंच फायद्याचं ठरणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे शेवटपर्यंत मालाला चकाकी वगैरे राहणारच आहे लुनाच्या स्प्रेने। त्याच्यानंतर आपल्याला कारप्यासाठी आपल्याला एक प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रे द्यायचा आहे मेलेडू 50 ग्रॅम, त्याच्यासोबत घ्यायचे टेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम। टेप्टोसायक्लिन हे कोमट पाण्यात आपल्याला विरघळून घ्यायचे आणि फॅन्टॅक प्लस कोरोमंडलचे हे टॉनिक किती घ्यायचे आपल्याला 20 ml। दादा, आतापर्यंत तुम्हाला आलेला अनुभव हा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने तुम्ही शेअर करा? खूप चांगल्या पद्धतीने ही टोमॅटोची झाडं भर उन्हाळ्यात सुद्धा, म्हणजे तापमान इतकं होतं की झाडांची वाढ सुद्धा होत नव्हती।
परंतु आपल्या मार्गदर्शनाखाली खूप व्यवस्थित असं फुलांची सेटिंग 45 डिग्रीमध्ये सुद्धा झालेली आणि टोमॅटोला चांगल्या पद्धतीने माल लागला आणि बाजारी मिळाल्यामुळे पैसे पण झाले. किती खर्च झाला आपला साधारणतः एक 60-70 हजार रुपये खर्च होता. किती आपला प्लॉट 15 गुंठे असेल? 15 गुंठे साधारणतः ही लागवड आहे. एक 2000 आळी. किती तारखेची लागवड आहे? साधारणतः एक 15 मार्चला आम्ही लागवड केली होती. भर टेम्परेचर मध्ये आपली लागवड होती. हो. प्लॉट सक्सेस झाला, तुम्ही खुश आहात, आम्ही खुश आहात, बरोबर आहे. काय वाटतं एकंदरीत डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक बद्दल? नाही, खूप छान मार्गदर्शन दिलं आणि असंच मार्गदर्शन लोकांनाही करावं, लोकांचीही भरभराट व्हावी. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यापुढे घ्याल का तुम्ही डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकच्या माध्यमातून? हो, प्रत्येक पिकाच्या वेळी आम्ही तुमचं मार्गदर्शन घेणार आहे. ओके. किती फी देईल ते? 1100 रुपये लागवडीपासून ते शेवटच्या तोडणीपर्यंत? शेवटच्या तोडणीपर्यंत. अजूनही चालू आहे आणि फुटवा निघालेला आहे पुन्हा. खूप छान. हा नमस्कार ते शेतकरी मित्रांनो, हा निघालेला फुटवा आपल्याला बोनस मध्ये ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला बोनस उत्पन्न घ्यायचंय. एक साधारणतः यांना 4 लाख उत्पन्न होणारच आहे. आपल्याला साधारणतः 1 लाख आणखी 1 लाख होऊन ते बोनस मध्ये राहिले पाहिजे. एक साधारणतः 5-1 लाखाचं यांना उत्पन्न आपण काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार.